झटपट मालवणी वाटपाची डाळ करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप तूर डाळ, 1.5 कप पाणी, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा मोहरी, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तेल, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. तूर डाळ स्वच्छ धुवून घेत त्यात पाणी आणि टोमॅटो घालायचा आणि डाळ शिजवून घ्यायची. आता मिक्सरमध्ये ओल्या नारळाचा चव, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरं वाटून घ्यायचं. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण परतून घ्यायचं. आता यात हळद आणि शिजवलेली डाळ घालायची. चवीप्रमाणे मीठ घालत याला उकळी काढायची. झाली आपली झटपट खमंग मालवणी वाटपाची डाळ तयार. आज आपण मालवणी पद्धतीचं वाटपाची डाळ किंवा वाटण लावलेली डाळ किंवा गोडी डाळ कशी बनवायची ते बघतोय. दर कोसावर खाद्य संस्कृती बदलते, तर मालवणमध्येही यामध्ये चेंजेस होतात. काही जण वाटणामध्ये कांदा टाकतात, काही जण डाळ शिजताना टोमॅटो टाकतात. तर मला जी आवडलेली मेथड आहे ती तुम्हाला इथे मी आज दाखवते. कुकरचा डबा घ्यायचा, त्यामध्ये तूर डाळ घालून घ्यायची. कुठलंही धान्य कायम शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचं 3 ते 4 वेळा. डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे 3 ते 4 वेळा. यामध्ये घालायचं आहे पाणी. अर्धा कप डाळ आहे तर साधारण 1.5 कप पाणी मी घालते. टोमॅटो, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय हे घालते. कुकर घ्यायचा, कुकरच्या बेसला त्याला जी जाळी येते ती घालायची. त्यावर 1/2 इंचभर पाणी घालून घ्यायचं. आता हा डाळीचा डबा ठेवते आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता, किंवा मग काय करायचं, मीडियम टू हाय हीटवर कुकर गरम करून घ्यायचा. त्याला वाफ यायला सुरुवात झाली की टेम्परेचर रिड्यूस करायचं आणि लो हीटवर 15 मिनिटात डाळ छान शिजते. डाळ शिजते तोवर आपण याचं वाटण करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. साधारण 1 पाव कप चव मी घेते. यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 अर्धा चमचा जिरं, आणि याची छान पेस्ट करून घेऊया. तर डाळ छान मी वाटून घेतली. वाटण करताना हलकंसं पाणी घातलं होतं आणि वाटण छान तयार आहे. डाळ इथे मी स्टीमवर वाफवली 15 मिनिटं. शिट्टी काढलेली नाही आहे. मला त्या पद्धतीने डाळ शिजवायला आवडते. छान आणि मऊसूत डाळ शिजली, तुम्ही बघू शकाल. आता ही छान घोटून घ्यायची डाळ. रवीने घोटली तरी चालेल. तर डाळीला फोडणी घालण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं. जिरं आपण वाटणात पण घातलेलं आहे तरी मी घालते थोडंसं. चिमूटभर हिंग, कढीपत्ता. आणि आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. जसं मी सांगितलं, काही जण हे वाटण डाळीमध्ये मिक्स करून घालतात, पण मी हलकंसं हे परतून घेते. म्हणजे लसूण जो आपण घातला आहे त्याचा जो कच्चपण आहे तो निघून जातो. आणि हे हलकीशी वाटण आहे 3 ते 4 मिनिटं फक्त परतून घ्यायचं. तर हे वाटण छानपैकी परतून झालं की यामध्ये हळद घालूया. काही जण वाटणामध्येच हळद मिक्स करतात, पण मी आत्ता घालते. रंग छान येतो ही अशी वर्ण हळद घातली तर, आणि ती करपतही नाही. आणि यामध्ये आता घालूया शिजवलेली डाळ. यामध्ये पाणी घालायचं. सो या ज्या डब्यामध्ये डाळ शिजवून घेतली त्याला थोडीशी डाळ चिकटलेली असते, त्यामध्येच पाणी घालून घेतलं. आणि आता मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करायची. खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकाल. आणि छानपैकी याला एक उकळी काढून घेऊयात. 7 ते 8 मिनिटे डाळ छान मी शिजवून घेतली आहे. मस्त उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. भन्नाट छान कन्सिस्टन्सी येते. आणि याचं इतकी साधी डाळ आहे ना, सिंपल आहे, पण याची चव अफलातून लागते. ही तुम्ही अशीच सूपसारखी पिऊ शकता. यामध्ये हवं तर डाळ शिजताना भाज्या घालू शकता, किंवा तांदळाची भाकरी त्यामध्ये चुरून खाऊ शकता, किंवा भातासोबत इंद्रायणी तांदळाचा भात करायचा आणि ही मालवणी वाटपाची डाळ मस्त वरपायची.